brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बारामतीच्या तालुका पोलीस स्टेशन मध्ये आम्ही आता आहे. ही पूर्ण इमारत तुम्ही बघताय, हा सेंटर त्याचा, आणि सगळे कार्यकर्ते जेवढे सगळे पवारांचे समर्थक आहेत सगळी मंडळी आतमध्ये घुसलीत. सिनियर पीआयचं केबिन आहे तिकडे, त्या केबिनच्या बाहेर सगळी मंडळी आता इथे येऊन थांबलेली आहेत आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की अन्याय झालाय. बरं, आजची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती मला काय वाटते ती अशी आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा व्हावा. बघा, ही कडी आहे ना, ही आणखी पुढे जाणार येणाऱ्या काळामध्ये. आणि जसं मी म्हटलं की राजकारणात इतक्या प्रवाही गोष्टी घडतात दिवसेंदिवस, त्याच पद्धतीच्या आत्ता इथल्या गोष्ट आहेत. हे अजितदादांना न्याय तर मागतायत, पण दुसरीकडे अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे, मी पहिल्यांदाच आत्ता याच्या आधी कधी ऐकलेली नव्हती या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये, पण आत्ता बाहेर ही घोषणाबाजी झाली, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. पण मूळ मुद्दा असा आहे, एकीकडे CBI, दुसरीकडे CIDचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. असं असताना वेगळ्या FIRची मागणी का ना, हे जरा मुद्दे एक दोन समजून घेतल्यानंतर गोष्टी कळतील. मला टेक्निकल मुद्दा जर थोडा यातला समजून सांगाल की ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन CID बघतीये, त्यानंतर वरती CBI प्रोब सुद्धा ह्या सगळ्यामध्ये जनरेट होईल. असं असताना एक वेगळ्या FIRची मागणी का होती? एक लक्षात घ्या तुम्ही सगळेजण, ही घटना जी घडलेली आहे ती बारामतीमध्ये घडलेली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ही FIR बारामतीमध्ये दाखल होणं गरजेचं आहे. जे वरती प्रोसिजर चालू आहे दॅट इज अनदर पार्ट. बरं, आणखीन एक काही कायद्याने असं कुठंही सांगितलेलं नाही, कुठंही लिहिलेलं नाही की बाबा वरती चालू असेल तर तुम्ही खाली FIR दाखल करू शकत नाही. आणि जी व्यक्ती गेली ती इतकी मोठी आहे की त्याचं संपूर्ण महाराष्ट्रात न भरून येणारं नुकसान आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती असेल पोलीस प्रशासनाला की तुम्ही FIR दाखल करून घ्यावी. का दाखल करून घेता येत नाही त्याचं कारण आम्हाला द्यावं. असं आहे, FIR बेसिक काय की FIR विल लीड टू अन फर्दर इन्व्हेस्टिगेशन, पुढचा तपास पुढे जावा म्हणून. मग मुद्दा हाच आहे की तपास ऑलरेडी वेगवेगळ्या पातळ्यांवरती सुरू आहे, पण FIR दाखल नाही. मी तेच सांगते तुम्हाला, FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हे दाखल नाही. ती जो तपास चालू आहे ती वेगळी गोष्ट आहे, ती यंत्रणा वेगळी आहे. पण इथं घटना घडल्यानंतर इथल्या लोकल पोलीस स्टेशनला FIR दाखल करता येते. अशा अनेक घटना आहेत, त्यामुळे FIR दाखल होणे हे न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे. FIR shall be taken in all cognizable offences, where AD is taken in also less serious offences, non-cognizable offences. मला ऑफेन्सेसचे ग्राउंड्स काय असले पाहिजेत आणि तुमचे आता काय थोडं समजून सांगा. सगळ्यात महत्त्वाचं, जी विमान कंपनी होती त्यांचा निष्काळजीपणा झालेला आहे. मग ते संस्थेचा असू द्यात, व्यक्तीचा असू द्यात, आणि जो अपघात झालेला आहे त्या दोन गोष्टी याच्यावरती फोकस आहे आमचा. दुसरी कोणती? अपघात झालेला आहे आणि निष्काळजीपणा कंपनीने केलेला आहे, व्यक्तींनी केलेला आहे, जो कोणी, त्यावरती FIR आमची दाखल. रोहित पवार म्हटलं की DGCA विरोधात पण झाली पाहिजे. मग कंपनीच आहे ना, ती कंपनी आहे, ती त्याच्यावरती झालीच पाहिजे. आज त्यांची स्वतःची त्यांची जबाबदारी होती. ज्यावेळी एवढ्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही विमान देताय, तुम्ही कंपनी चालवताय, तर ती तुमची जबाबदारी आहे. ते विमान चालवणे योग्य आहे की नाही बघणे. मुद्दा हाच आहे, म्हणूनच आता DGCA याच्या सगळ्यावरती ऍक्शन इनिशिएट करते आणि म्हणूनच VSR कंपनीची स्पेसिफिक बनावटीची विमानं आहेत ती ग्राउंड केली. पण हे कधी झालं? हा सगळा रोष झाल्यानंतर झालेला आहे. म्हणून FIR झाल्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी पुढे येतील आणि म्हणून FIR दाखल होणं गरजेचं आहे. आणि जे जे कोणी असतील, व्यक्ती असू द्यात, कंपनी असू द्यात, संस्था असू द्यात, त्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई झाली. आता मला थोडं आणखी एक समजू या सगळ्यामध्ये की ज्यावेळी इन्क्वायरी इनिशिएट झाली एजन्सीने केलेली, ती राज्य सरकारच्या अंडर पण आहे आणि CBI केंद्राची पण आहे. असं असताना एक वेगळी FIR, याच्यामध्ये लिगली कोणत्या गोष्टींचं ऍडिशन वाढेल? ऍडिशन वाढवण्यापेक्षा जी आहे ती FIR इथे दाखल होऊ शकते. ऍडिशन वेगळं काही करण्यापेक्षा जे झाली घटना त्याच्यावरतीच FIR इथे दाखल होणे क्रमप्राप्त आहे. चुकीचं काही नाही आहे याच्यामध्ये. बरोबर का चुकीचं नाही, मी माझ्या आकलनासाठी समजून घेतोय. Yes, nature of offence in this incident is. That is why the probe has been initiated. That's why I am telling you that FIR should be taken in cognizable offences. This offence is cognizable. There are types of offences: cognizable offence, non-cognizable offence. Cognizable offences are serious natures of offences. आणि इथे कुणी साधी सुधी व्यक्ती नाहीये. एक देशाचा, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्यासोबत 4 व्यक्ती आहेत. बरं, मला आणखी यामध्ये सांगा, ग्राउंड्स तुमचे जेव्हा तुम्ही FIR साठी आता सगळे द्याल, ग्राउंड्स जेव्हा FIR साठी तुम्ही द्याल सगळे मंडळी, तर त्याच्यामध्ये अजितदादांच्या मृत्यूला जबाबदार हे घटक अशा पद्धतीचा काय फ्रेमवर्क असेल?
फक्त तेवढाच ब्लेम आहे असं नाही, सगळी तपासणी व्हावी आणि सगळा तपास झाल्यानंतर ज्यांचे कुणी त्याच्यामध्ये दोषी आढळतील त्या सगळ्यांवर कारवाई व्हावी असं आमचे म्हणणं आहे. आम्ही स्पेसिफिक कुठल्याही ह्याच्या नाही, पण आमचं म्हणणं आहे की कंपनीचं जे विमान होतं ते पूर्ण डॅमेज होतं, ते आउटडेटेड होतं. असं विमान तुम्ही जर का एवढ्या मोठ्या माणसासाठी देत असाल तर सर्वसामान्यांची काय हाल होत असतील. जर तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाबाबत अशी घटना घडताना सुद्धा आज 30 दिवस झाले तरी सुद्धा कुठलीही दखल घेतलेली नाहीये किंवा FIR दाखल नाहीये, इथे सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील. मला थोडं टेक्निकल ग्राउंड सोप्या भाषेत समजून सांगा. मुद्दा क्रमांक 1 त्यातला असा आहे की याची इन्क्वायरी सुरू आहे ऑलरेडी, बरोबर. दुसरं असं आहे की ह्या FIR ने त्या इन्क्वायरीवरती एक्झॅक्टली काय फरक पडेल की नाही, की हे पूर्ण पॅरलल गोष्ट सुरू होईल. नाही, ही FIR ही वेगळी गोष्ट आहे. गुन्हा घडलेला आहे, तो दखलपात्र आहे आणि प्रत्येक दखलपात्र गुन्ह्याची नोंद ही पोलीस स्टेशनला FIRच्या मार्फत व्हायलाच पाहिजे. हे आमचा कायदा सांगतो. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की ह्या दखलपात्र गुन्ह्याची नोंद FIR मार्फत इथे घेतली गेलीच पाहिजे. आता काय म्हणतात तिकडे? अजून विषय चालू आहे, चर्चा चालू आहे आणि आम्हाला खात्री आहे की FIR 100% दाखल होणारच. काल मुंबईला नाही दाखल झाली कारण की गुन्हा बारामतीमध्ये घडलाय, त्याच्यामुळे ज्युरिस्डिक्शन बारामतीला आहे. इथे सांगितलं नाही का रोहित पवार? सांगितल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी, परंतु ह्या वरच्या लेवलवर काही गोष्टी चर्चेत आहेत आणि गुन्हा दाखल करण्यासाठी जे वेगवेगळे पर्याय बघितले जातात त्याच्यामध्ये मुंबईमध्ये पण घेता येते का असा एक आपण प्रयत्न करत होतो, पण बारामतीला तर 100% घेताच येते. अपघात झाला त्याच्या ज्युडिस्डिक्शन याचं आहे. हो हो. कॉज ऑफ ऍक्शन आहे की नाही, कॉज ऑफ ऍक्शन ते इथे झालेलं आहे. कॉज ऑफ ऍक्शन त्यामुळे FIR इथे दाखल झालीच पाहिजे. वास्तविक मुंबईला दाखल व्हायला पण काही मुंबईला अडचण झाली नव्हती. पाहिजे होती किंवा इथे तरी झाली पाहिजे. नवीन BNS नुसार 0 FIR ही पण कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे FIR तर कुठे दाखल होते ना. येस मुंबईत पण होऊ त्याच शकते आणि अनुषंगाने इथं पण होऊ तिथे सुद्धा व्हायला काही अडचण नव्हती. पण आता इथे व्हायला, आता इथे कॉज ऑफ ऍक्शन इथे घडले, इन्सिडेंट इथे घडलेली आहे, त्याच्यामुळे इथे FIR दाखल करून घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही असं आम्हाला वाटतं लिगली.